साई घे. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आता सकाळ झाली आणि गणपतीची तयारी चालू आहे आमच्याकडं. माझी फक्त आंघोळ झाली आहे घरामध्ये. नेहमी माझी शेवटी होते, आज पहिल्यांदा झाली. आणि आमचं फायनल डेकोरेशन काहीसं असं आहे. इथं देवाची भांडी घासून पुसून ठेवलेली आहेत आणि आता बघू नाश्ता काय मिळतं. आणि गणपतीची घाई असल्यामुळे आज नाश्त्याला पाणी आणि बिस्किट आहे. जीम आणि जिनियसचा पार्लेजी आणि पाणी बिस्किट. पाणी आणि बिस्किट खाऊन घेऊया, मग बाकी तयारी. सॉरी, इग्नोर दॅट. सध्या घरामध्ये हेच चालू राहणार आहे कारण बाहेर भरपूर पाऊस आहे आणि कपडे सुकत नाहीत. बरं, आधी एक माणूस झोपलाय, त्याला आपण जरा उठवूया. सगळे उठलेत आणि कसं काय झोपू शकतो हा माणूस. उठ लवकर, गणपती आणायचं आहे, रांगोळी काढायची आहे तुला. उठ. बुरसाटलेले प्रतीक संतोष पुगावकर. गणपतीची पूर्वतयारी सर्व देवांना आमंत्रण करून नारळाचा मान देऊन आम्ही करत आहोत. सर्व देवांनी आमच्याकडे गणेश स्थापनेसाठी यायचे आहे ही विनंती करण्यासाठी आम्ही चाललो आहोत. या. स्थापनेसाठी आवाज दिली तुम्ही बोलतो ती गोष्ट खरी आहे, पण देवाची येताना श्रीरामाचं नाव घेता. ह्या देवाचं नाव घ्या. राम असेल तर देव आहे काय अंगात रामला आहे देव नाही, हे बरोबर आहे. 8 दिवस चांगली पूजा अर्चा आमची होऊ दे. कुठली आली अजून नाही आता. गणेश स्थापनेचं आमंत्रण तुला देत आहोत आणि आम्ही 8 दिवस गणेशाची पूजा या ठिकाणी होणार आहे. ते निर्विघ्नपणे पार पडू दे. काही चिंता कमी असतील त्या दूर कर बाप्पा आणि आमच्या या वास्तूमध्ये येऊन तू पण हजेरी लाव अशी विनंती करतो. मोदकाची उकड काढून घेते. दूध गेला, साई घे. दूध गेला. उकड काढण्यासाठी मी दूध आणि पाणी ठेवलेलं आहे आणि उकडीचा पीठ इथं आहे. हा परत बंद झाला. पूर्ण नको फिरू.
आता उकड सेट व्हायला 10 मिनिटं लागणार आहे, तोपर्यंत मी मेकअप करून घेते. आणि कारण माझा कॉन्ट्रॅक्ट फक्त मोदकांचा आहे आज. इथं वेगळ्या प्रकारचा मेकअप चाललाय. अरे अरे लागला, वरती लागला नाही का. गोल फिरवायचे हे बघ, असं घ्यायचा, असं घ्यायचा, असं 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 केलंस ना का बरं अशी करायची. 10 वेळा करते म्हणजे 10 वेळा. 1 2 3 4 5 6 8 9. तांबडा कर ना, म्हणजे एकीकडे टाकलं झालं की समजेल दुसऱ्या टाय बाजूला किती करायचं. पाणी जाऊ गणपती बाप्पा. आता मग हे लाव, टिक्का लाव. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. मंदिर मामा की जय. गणपती बाप्पा. ही आमची आत्या आहे बाबा. आत्याचा पहिले ओळख करून देऊ दे. नमस्ते आत्या. संगीता मोरबेकर, ऋतिक मोरबेकरची मम्मी आहे. हो, कोण नक्की कोण आहे. तर अशा प्रकारे आमचा बाप्पा घरात आलेला आहे. रुद्र पुगावकर यांनी आणला यावर्षी पहिल्यांदा. बाप्पा घरामध्ये आलेला आहे कारण हा काम करत होता म्हणून दुसऱ्यांच्या घरी काम करत होता. समाजसेवा. एवढा सुंदर का दिसतोय मी. ब्युटी वगैरे लावलेस काय. नाही बा, तू माझ्या बाजूला उभा आहेस ना. प्रकाश परम सुंदरी. सुंदर मुलतानी मिट्टी का कमाल. आता इथं मोदक मेकिंग प्रोसेस चालू आहे. आर्या मला पाऱ्या बनवून देते. मम्मी तिकडं, मम्मीने वाट लावले सारणाची, ते नीट करते. आणि काकी इथं रिकामे मोदक बनवत आहेत आणि मी मोदक बनवते. इथं शेंगा करणं चालू आहे. आमच्याकडं मोदक सोबत थोड्याशा शेंगा पण करतात. 21 मोदक आणि शेंगा. त्या 21 मध्ये किती 5 भरलेले मोदक ना, 5 किंवा 7 पूर्ण दाखवा वगैरे. हा रिकामी, सॉरी. आता मोदक वळून झालेत माझे आणि उकडण्यासाठी पाणी ठेवूया आपण. हळदीचा पान आहे, हळदीच्या पानावर मोदक उकडणार आहोत आपण. तरी त्याला कट करते आणि भांड्यामध्ये लावून घेऊया. आता हे मोदक ठेवूया आपण वाफळवायला. मोदक रेडी आहेत. आता तुम्हाला आवाज येतोय की नाही माहित नाही, कारण पाऊस बाहेर धो आहे. आता मी याच्यामध्ये ते मोदक ट्रान्सफर करून घेते. हे आहेत मोदक. थोडा ओला पाण्याचा हात घेऊन
आता बाप्पाचा नैवेद्याचा 21 मोदकांचा ताट रेडी आहे आपला. आणि हे 7 रिकामे यासाठी आहेत कारण आमच्याकडे प्रथा आहे की 21 मध्ये 7 तरी रिकामे असतात, 5 किंवा 7. आता ते मोदक रेडी झालेत. आता आपण बाकीचे शेंगा आणि मोदक याच्यामध्ये भरून आणूया. हां माझा ड्रेस माखायची भीती आहे. ते केले संपलेत म्हणजे शिजलेत ते. आता मी हे शेंगा लावून घेते. आता या शेंगा आणि हा एक मोठा मोदक आहे तो बाप्पाच्या हातात ठेवण्यासाठी हे मी उकडायला ठेवते. हे झाले की अजून एक बॅच होईल, त्यानंतर मग हे संपेल. आणि हे पण पुरणार नाही, परत संध्याकाळी मे बी करायला लागते. अशा प्रकारे शेंगा पण तयार आहेत आणि लास्ट बॅच राहिली आता, मग झालं. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी हॅपी बर्थडे. पार्वती बोल. पुढे गेले भटजी भटजी आले भटजी आले. पुढे आमच्या मम्मीने चेंज करून आता 5च रिकामे मोदक केलेत आणि बाकी सगळे मोदक ठेवले आहेत उपास सोडण्यासाठी पुरुषांना. आणि बाकी इकडं हा डोंगर इकडे आहे. हे देवा महाराजा, हात जोडल्या पदर पसरलाय शरणी आलोय बाप्पा. आज तुझी थांब ना येडे ते घालतील लोक असे बोलतात बाबा. जिम्नॅस्टिक सगळं झालंय. यांची उपास सोडायची वेळ आलेली आहे. मी जिम्नॅस्टिक करायचं बाबा. इथं ब्लिंकिट झेप्टो पण नाही की लगेच येईल. व्यवसायची बरोबर आहे.
आज मला कंचना सारखं सेम कंचनाच वाटतंय. कंचना कंचना. हे देवा महाराजा, हे देवा बाप्पा, एडी वाकडी सेवा केली मान्य करून घे. हात होता तर पाय नाही, पाच होता हात नाही, अशी 7 दिवस तुझी वेडी वाकडी सेवा होणार आहे. याची कल्पना आम्ही तुम्हाला आदर देतोय. बालगोपालांचं घर आहे, म्हातारा माणूस घरामध्ये आहे. जी काही सेवा होईल ते मान्य करून घे आणि असेच आनंदाचे दिवस वर्षानुवर्ष दाखव बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. हात जोडला गणपती बाप्पा मोरया. काय चलतो होईल ते मान्य करून दे बाबा. या दोनात लावा, दोनात लावा. उठू नका उठू नका. उठू नका. करू नका. इथं लढा, इथं लढा. सोडायचं. इथं, इथं. पाय पडा. पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. गणपती बाप्पा मोरया. पाणी घ्या. इथं घे तांदूळ. अरे तुम्ही पूर्ण नाही करत रे, कोपरापर्यंत करायचा असतो. सपलोक कपडे खराब झाले ना. फॅशन मुळे तुम्ही असं करता. तुझ्या कंटेंट साठी आम्ही आमचे कपडे पण खराब होता आता. मग लोकांना नीट कळायला पाहिजे ना प्रथा काय आहे ती नक्की. आता ही प्रथा अशी आहे की बहीण भावाला दूध देते, सापाला दूध पाजते. बहीण सापाला दूध पाजते. अरे काय आवडा. काय बाळा तुझ्या ह्या डोक्याच्या केसावरून तुझं तोंड पण दिसत नाही. जरा गणपती बाप्पा मोरया बोल. गणपती बाप्पा. बाप्पा याला जरा केस कापायची बुद्धी दे. चला माझा सुटला उपास. चला कुठला बघा आहे? हा हे तुमच्या हा? बाबा मोदक कसं झालाय? बेस आहे. अलका पुगावकर पण मोदक खातात. खाऊन सांगा कसं झालंय. तुम्हाला पण घेते. सगळ्यांना व्हिडिओ मध्ये यायचं आहे गाईच. खूप छान झालेले आहेत मोदक. सगळ्यांना फेम A++++. सगळ्यांना फेम ठीक पाहिजे. आहे. तुमचा आत्मा आता अथक परिश्रमानंतर आम्ही जेवायला बसतोय. भात काढून द्या ना त्याच्यात. भात आजचा मेन्यू आहे वाटाण्याची भाजी, डाळ, भात, पापड आणि मोदक आणि लोणचा. मोदक सोबत थोडेसे शेंगा पण आहेत. आता हे रिकामे मोदक पप्पा माळ्यावर टाकतात आणि ते न चढता डायरेक्ट फेकून टाकतात. सांभाळ तुझे घोडे. गणपती बाप्पा सांभाळ तुझे घोडे. संभाल तुझे घोडे का बोलतात? गणपती बाप्पा सांभाळ तुझे घोडे. असं का बोलतात? घोडे गणपती बाप्पाचे घोडे उंदीर आहे. उंदीर बाबांसाठी काय? ठीक आहे ठीक आहे.